बाळकृष्णाला पाळण्यात टाकून झोके देतात, गीत गातात. आता सुद्धा अशीच पद्धत आहे पूर्वीपासून. कुठल्याही स्त्रीचं जेव्हा बाळ रडतं ना, तेव्हा स्त्रिया हाच उपाय करतात. त्याला पाळण्यामध्ये झोळीमध्ये टाकतात आणि गाणं म्हणतात. पूर्वीच्या स्त्रिया खूप गोड असं अंगाई गीत गायच्या. आताच्या स्त्रियांना अंगाई गीत गायला येतच नाही. आता कुणाला गाणं म्हणायला येत नाही. आता मंत्र बदलला. पूर्वीच्या स्त्रिया देवाचे पाळणे गायच्या किंवा देवाचे भजन अभंग गायच्या. आताच्या महिलांना देवाचं काही देवाधर्माचं येत नाही. आताच्या बायाचं एकच मंत्र, लेकरू रडू लागलं पाळण्यात टाकायचं आणि त्याला म्हणायचं हाड हाड यू यू, कुत्रं आलं बघ, मांजर आलं बघ. आताचे असे मंत्र आहेत. तर तुमच्या लेकराला चांगलं शिकवत जा. पाळण्यात टाकून देवाच्या काही गवळणी पाठ करा, तुम्ही काही अभंग पाठ करा. तुम्हाला म्हणायला येत नसेल तर आता एवढी साधनं उपलब्ध आहेत. आणि आता तर लहान लेकराला लहान वयातच मोबाईलवर हिंदी गाणे लावून त्याला पाहायला देतात. लहान वयात त्याला मोबाईलचं काही ज्ञान नसतं तेव्हाच त्याच्या हातात मोबाईल देतात. मोबाईलवर गाणे लावून त्याच्या बाजूला ठेवतात. गाणे लावण्यापेक्षा त्याच ठिकाणी देवाचे भजन कीर्तन अभंग गवळणी मोबाईलवर लावायचं, त्याच्या बाजूला ठेवायचं, म्हणजे त्यालाही ऐकायला जातं. अशा प्रकारे करत जा. जसं मदालसा नावाची एक महान माता होऊन गेली, परमार्थिक माता होऊन गेली मदालसा नावाची. तिनं तिच्या प्रत्येक लेकराला पाळण्यात असतानाच आध्यात्मिक ज्ञान देऊन वैरागी बनवलं. प्रत्येक बाळाला तिने आध्यात्मिक ज्ञान दिलेलं आहे. त्याप्रमाणे आत्ताही आपण तसं वागलं पाहिजे. लहान लेकरांच्या कानावर लहानपणापासून परमार्थिक भजन कीर्तन हे जर त्यांच्या कानावर ऐकू गेलं तर त्यांना तशी आवड निर्माण होते. म्हणून असं केलं पाहिजे. मैया यशोदा बाळकृष्णाला पाळण्यात टाकून झोका देतात, गाणं म्हणतात, तरीही देव रडायचे थांबेनात. मैयाने बाळाला दूध पाजवलं तरी बाळ शांत होईना. खेळणं हातामध्ये खेळायला दिलं तरीही बाळकृष्ण रडायचे थांबेनात. आणि एवढे मोठ्यानं रडत होते की त्यांचे डोळे रडून रडून सुजले आहेत. मैया घाबरली खूप. काय झालं असेल लेकराला? एवढं कधीच रडलं नाही आजपर्यंत. जन्माला आलंय तसं कधीच एवढं रडलं नाही, आज एवढं का रडत आहे? तेव्हा एक गवळण म्हणते, मैया मैया मला असं वाटतं की बहुतेक तुझ्या कानाला कुणाची तरी नजर लागलेली दिसते. नजर लागली म्हणूनच रडतंय. मैयाही म्हणते खरंच आहे तुझं, बहुतेक त्याला नजरच लागली. काय म्हणते मैया? माझ्या कानाला लागली कुणाची नजर, माझ्या कृष्णाला लागली कुणाची नजर. इश्क काढीतली बाईनी उतर पदर, इश्क काढीतली बाईनी उतर पदर, इश्क काढीतली बाईनी उतर पदर. माझ्या कानाला लागली कुणाची नजर, माझ्या कृष्णाला लागली कुणाची नजर. इश्क काढीतली बाईनी उतर पदर, इश्क काढीतली बाईनी उतर पदर, इश्क काढीतली बाईनी उतर पदर.
उतरू पदर. गोपाल कृष्ण भगवान की जय. मैया यशोदा म्हणते, खरंच माझ्या बाळाला कोणाची तरी नजरच लागलेली दिसते, तेव्हाच एवढं रडतंय. पहिलं कधीच एवढं रडत नव्हतं, आज एवढं रडतंय. म्हणजे याचा अर्थ कोणाची तरी वाईट नजर लागली. आणि प्रत्येक आईला असंच वाटतं बरं, लेकरू कसंही असो, अमावस्येच्या रात्रीसारखं काळही असो, तरी सुद्धा प्रत्येक आईला वाटतं, कसंही किती विद्रूप जरी लेकरू असलं तरी आईला वाटतं की माझ्या बाळाला नजरच लागली. आणि इथे तर जगातलं सगळ्यात सुंदर बाळ आहे. मैया म्हणते, रोज किती गवळणी येतात, माझ्या बाळाला घेतात, किती जणी माझ्या बाळाच्या रूपाचं कौतुक करतात. मग नक्की कोणाची तरी नजर लागली. मग जे नजर लागण्याचे घरगुती उपाय असतात ते केले मैयाने. तर आपण आपल्या घरातल्या काही वस्तूमार्फत नजर काढतो. काही महिला पदर उतरून काढतात, कोणी मीठ उतरून काढतात, मिठाने नजर काढली जाते, मिरचीने नजर काढली जाते, कोणी झाडूने नजर काढतात, कोणी चपलानेही नजर काढतात, कोणी 3 रस्त्यावरची माती आणून त्याने नजर काढली जाते. अनेक उपाय आपल्या घरामध्ये आपण केले. तसेच मैयाने सुद्धा उपाय केलेले आहेत. आणि मैयाने प्रत्येक उपाय करून पाहिला तरीही कन्हैयाचं रडणं कमी न होता वरचेवर वाढूच लागलं, पण कमी होईना. मैया जास्तच घाबरली. तेव्हा गवळण म्हणाली, मैया मला असं वाटतं की एखाद्या पापी कपटी माणसाची नजर लागलेली दिसते. ती अशी घरच्या उपायाने जाणार नाही, त्यासाठी एखादा जाणता आपल्याला आणावं लागेल, स्पेशालिस्ट नजर काढणारा. मैया म्हणाली, लेकरू इथं एवढं रडते की रडून रडून त्याचा जीव जाईल, आता कुठं जाणता आपण शोधित फिरावा. गवळण म्हणाली, मैया मगाशी एक दारात बाबा आले होते ना, मला वाटते त्यांना जमत असेल नजर काढायला. मैया म्हणाली, अगं पण त्याचा वेश फार भयंकर होता. तेव्हा गवळण म्हणते, मैया आपल्याला कामाशी मतलब, त्याचा वेश कसा का असे ना, आपण बाळाला त्याच्या जवळ न्यायचंच नाही, लांबूनच नजर काढायला लावायची. आता लेकरू रडतंय म्हणून मैयानं मजबुरीमध्ये सांगितलं, ठीक आहे जा आणि त्या बाबांना बोलून आण. तेव्हा भोलेनाथ झाडाखाली डोळे झाकून बसले देवाचं ध्यान करत. ती गवळण तिथं गेली आणि म्हणायला लागली, अहो बाबा, तुम्हाला आमच्या मैया यशोदानं बोलवले. जसं बाबांनी ऐकलं, मनात एवढा आनंद वाटला की खरंच माझ्या कन्हैयानं काहीतरी लीला केली. आणि मगाशी स्वतः गेलो तर मला येऊ दिलं नाही, आणि आता स्वतः समोरून आमंत्रण आलंय, म्हणून बाबांचा थोडा भाव वाढला. आता बाबा रुसले, म्हणाले, हे गोपी, सांग तुझ्या मैयाला मी आता येणार नाही म्हणावं. तेव्हा मग ती गवळण येऊन मैयाला म्हणायला लागली, मैया ती बाबा रुसले आहेत, मगाशी तुम्ही नकार दिल्यामुळे ती आता यायला तयार नाहीत. तेव्हा मैयाने तिला परत पाठवलं. तेव्हा ती गवळण परत आली आणि तिनं सांगितलं, बाबा आमची मैया म्हणाली की तुम्हाला बाळकृष्णाचं दर्शन करू देते, कृपया तुम्ही या. जसं बाबांनी ऐकलं की कृष्णाचं दर्शन करू देते, भोलेनाथ आनंदानं पळायला लागले. आनंदानं हसत हसत, एवढं त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलेलं आहे, हसत पळालेले आहेत. आणि इकडे मैयानंही आपल्या दोन्ही हातावर बाळकृष्णाला घेतलं आहे. मैयाही बाहेर आल्यात अंगणामध्ये आणि देव फार जोरजोरात रडत आहेत. समोरून भोलेनाथ आले, धावत आलेत हसत हसत. आणि भोलेनाथांनी जसं बाळकृष्णाकडे पाहिलं, कन्हैयाने जसं भोलेनाथांकडे पाहिलं, नजरानजर झाली. तसं इतका वेळ जे कार्यक्रम होत होता ना, तो उलटा व्हायला लागला. जे कन्हैया इतका वेळ जोरजोरात रडत होते ते आता हसायला लागलेत, आणि जे भोलेनाथ इतका वेळ हसत होते ते आता रडायला लागलेत. देवाचं स्वरूप पाहिलं आणि भोलेनाथांच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागले. आणि आपल्या जगामध्ये असं आहे की चमत्काराला नमस्कार केला जातो. एखादा महाराज जर तोंडानं सांगत असेल की माझ्याकडे फार ताकद आहे, फार शक्ती आहे, माझ्या शक्तीने मी काही करू शकतो, आणि त्याच्या बोलण्याकडे कोणी विश्वास नाही ठेवणार. त्याने जर काही प्रयोग करून दाखवला, चमत्कार करून दाखवला, तर लोक त्याला नमस्कार करतात. त्याप्रमाणे भोलेनाथांनी जसं या ठिकाणी देवाकडं पाहिलं आणि देवाचं रडणं थांबलं, मैया यशोदा म्हणायला लागल्या, बाबा अहो किती ताकद आहे तुमच्या नजरेमध्ये, तुम्ही नुसती नजर टाकली आणि माझ्या बाळाची नजर निघून गेली. खरंच मला माफ करा, मी मगाशी तुम्हाला एवढं बोलले, मी तुम्हाला इथून हाकलून दिलं, त्याबद्दल क्षमा करा. आणि कृपया माझ्या घरामध्ये चला आणि माझ्या बाळाचं भविष्य सांगा. तेव्हा मैया यशोदानं
भोलेनाथांना आपल्या महालात नेलं आहे, बसायला आसन टाकलं. भोलेनाथ आसनावर बसले. मैयानं बाळकृष्णाला भोलेनाथांच्या मांडीवर दिले आणि सांगितलं, महाराज माझ्या बाळाचं भविष्य सांगा. आता भोलेनाथांनी असं सुंदर भविष्य सांगितलं. ते म्हणाले, मैया तुझं बाळ मोठा होऊन राजा होणार आहे म्हणून सांगितलं. काय सांगितलं? राजा होणार. आता तुम्हाला जर एखाद्या भविष्यकाराने भविष्य सांगितलं की तुमचा मुलगा मोठा होऊन मुख्यमंत्री होणार, किती आनंद वाटायला पाहिजे ना या गोष्टीमध्ये. मैयाला आनंद नाही झाला. मैया म्हणाली, बाबा मला भविष्य चांगलं सांगा, असं काही सांगू नका, राजा बिजा असं काही नका, कारण माझा मुलगा गवळ्याचा मुलगा आहे, मोठा होऊन गाईच राखणार, याला मला राजा बनवायचंच नाही. तुम्ही भविष्य सांगायचे तर याच्या लग्नाबद्दल सांगा, याला बायको चांगली मिळेल का नाही. भोलेनाथ म्हणाले, मैया तुझं लेकरू फक्त 10 दिवसाचं आहे, तुला आत्तापासून सासू व्हायची गडबड आहे. आणि भोलेनाथ म्हणाले, सुनाबद्दल सांगायचं झालं तर तुला एक नाही तर अनेक म्हणजे 16,108 सुना येणार आहेत असं सांगणार होते भोलेनाथ. असं म्हणणार होते. एवढ्यात कन्हैयानं डोळ्यानं खुणवलं की भोलेनाथ तुम्ही हेच सांगू नका, कारण हे जर सांगितलं तर माझ्या मैयाला अटॅकच येईल, एवढ्या सुना घरी येणार म्हणून. कारण एक सुना आता सुखानं जगू देत नाही, एवढ्या सुना. आणि कधी कधी माणसाला जर भविष्यामध्ये होणाऱ्या एखादी घटना जर आधीच कळाली तर माणसाला त्याचा धसका लागतो आणि माणूस त्या चिंतेमध्ये काळजीपोटी जिरूनच मरून जात असतो. म्हणून कधी पुढली होणारी घटना माणसाला आधीच सांगू नये. एक म्हातारी बाई होती, आपल्या लेकीकडे गेली, म्हणजे नातीकडे गेली, नातीचा संसार बघायला. आता नातीच्या घरी भरपूर शेती होती, जमीन, आणि त्यात कापूस लावायचे आणि अख्खं घर कापसाने भरलेलं होतं. म्हातारीने कापूस पाहिला आणि म्हातारीला कापसाचं महत्त्वच माहीत नव्हतं. म्हातारीला फक्त एकच महत्त्व माहीत होतं की कापसाच्या वाती करतात देवासाठी, दिव्यासाठी. कापसाचे कपडे बनतात हे म्हातारीला माहीतच नव्हतं. म्हातारीनं जसं नातीच्या घरामध्ये अख्खं घर कापसाने भरलेलं पाहिलं ना, ते पाहिलं आणि म्हातारीनं एकच वाक्य बोललं की एवढ्या कापसाच्या कधी वळाव्या ग वाती म्हणाली. म्हातारी बेशुद्धच पडली. म्हातारीला शुद्धच येईना. मग काय झालं असेल, आल्याच आजी बेशुद्ध पडली म्हणून ती नात पण घाबरून गेली. दवाखान्यात नेलं म्हातारीला. डॉक्टरनं अनेक उपाय करून शेवटी शुद्धीवर आणलं. म्हातारी शुद्धीवर आली की म्हातारीनं फक्त एकच वाक्य बोलायचं, एवढ्या कापसाच्या कधी वळाव्या ग वाती म्हणायचं, आणि म्हातारी बेशुद्ध पडायची. कारण म्हातारीला वाटलं आता एवढा ढीग कापसाचा, एवढ्याच्या वाती वळायच्या म्हणजे माझ्या नातीचा जीवच जाईल ना, नातीची माती होऊन जाईल. वाती वळण्यामध्ये नातीची मातीच होईल. एवढ्या वाती, तिला माहीतच नाही की कापसाचं महत्त्व, की त्यापासून कपडे बनतात. पण म्हातारी शुद्धीवर आली की फक्त एकच वाक्य बोलायची, एवढ्या कापसाच्या कधी वळाव्या ग वाती. कुणालाच बिमारी कळना, डॉक्टरला पण बिमारी कळना. डॉक्टर म्हणतो मी इतकी डिग्री घेतली, एवढं शिक्षण घेतलं, पण म्हातारीची बिमारीच कळत नाही, झालंय काय म्हातारीला. तेव्हा तिच्या नातीच्या गोष्ट लक्षात आली की ती म्हणते माझ्या माहेरी कधीही जास्त कापूस बघितले नाही, एवढा कापूस वाती करण्यापुरता आणलेला असतो उसना लोकांचा मागून. तिथं कधीच जास्त कापूस माझ्या आजीनं पाहिलाच नाही. आणि आजीला माहीतच नाही कापसाचं काय काय बनतं. आजीला फक्त माहीत आहे की वाती करायच्या. म्हणून यावेळी जशी म्हातारी शुद्धीवर आली, नातीनं सांगितलं, आजी घाबरू नकोस, सगळा कापूस जळून खाक झाला आणि फक्त थोडासा वाती करण्यापुरताच कापूस शिल्लक राहिलाय. की म्हातारीची बिमारीच पळाली. म्हातारी टणटणीत झाली. कारण माणसाला जर एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला, धसका बसला की मग तो जिरून मरत असतो. यासाठी कधी कधी भविष्यातली गोष्ट आधीच सांगायची नाही. म्हणून तर आपण कधीही भविष्य बघायच्या भानगडीत पडू नये. कधीच भविष्यकाराकडे हात दाखवायचा नाही. कधी भविष्यातल्या गोष्टी आधी विचारायच्याच नाहीत कोणाला. आणि या ठिकाणी भोलेनाथ सांगणार होते की तुझा मुलगा एक नाही तर अनेक सुना आणणार आहे. पण देवाने डोळ्याने इशारा केला की भोलेनाथ तुम्ही माझ्या बायकोबद्दल काही सांगू नका. तेव्हा मात्र मग भोलेनाथांनी दुसरंच भविष्य सांगितलं आणि आनंद विभोर होऊन ते निघून जातात. आता परमात्मा हळूहळू मोठे होऊ लागले. कंस अनेक असुर पाठवत होता. कंसाने पाठवलेल्या प्रत्येक असुराचा परमात्मा उद्धार करत होते. आता परमात्मा गोकुळामध्ये हळूहळू वाढत आहेत. एका गवळणीमध्ये फार सुंदर